हे होतं मी आजपर्यंत बघितलेलं सगळ्यात श्रीमंत घर. नमस्कार, मी कौसू आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या 78व्या एपिसोडमध्ये मी जातोय साताऱ्याच्या पाटणला. पाटण जवळच एक बीबी म्हणून गाव आहे. त्या गावात एक गुण्या गोविंदानं राहणारी सोन्यासारखी माणसं आणि त्यातल्याच एक अनिकेत भाऊंनी मला इथं बोलावलं होतं. पाटण बस स्टँडला मला ते न्यायला आले आणि घरी घेऊन गेले. घरी एक कप चहा घेतला आणि आम्ही निघालो गावचं ग्रामदैवत नवसारी मंदिरात. भाऊंनी नारळ फोडलं, प्रसाद वाटला आणि पुन्हा माघारी घरी आलो. बच्चे कंपनीचं टीव्ही बघायचं काम चालू होतं आणि आमचं जांभळं खायचं. आजकाल फळं धान्य ठेवायला लोखंडाच्या कोठ्या आल्या, पण भाऊंच्या घरी कितीतरी वर्ष टिकणाऱ्या लाकूड मातीनं बनवलेल्या नॅचरल कोठ्या होत्या. आजीसोबत जरा गप्पा मारत होतो तेवढ्यात भाऊ गाय पिळायला झुकले. आपण पण फ्लो मध्ये पिळून घेऊ म्हटलं. आता हे सगळं ग्रामीण दिसतंय म्हणून असं समजू नका की हे डिजिटल नाहीये. योगेश भाऊ अँड गँग बोटाला प्रोटेक्शन लावून सगळ्यांसमोर कितीतरी लोकांची कत्तल करत होते. आजची मेजवानी आता तयार झाली होती. लाल रश्श्यातलं सातारी चिकन, त्यासोबत भाकरी आणि खमंग वास सुटलेली बिर्याणी. एवढं खाल्लं की चालत एक राऊंड मारावाच लागला. झोपण्याआधी मावशींनी गरमागरम दूध करून दिलं. भाऊंच्या काकांकडे चहा घेऊन आमची सकाळ उजडली. घरात आलो तर ताटात होती रात्रीची मुरलेली एकदम चन्नत बिर्याणी. साताऱ्याची गुलशाळी म्हणत होती मला व्हिडिओत नको घेऊ, म्हणून संकेत भाऊ म्हणे चला तुम्हाला शाळा दाखवतो. गावच्या माणसांसारखी तिथली शाळा, पण साधी सुंदर. गप्पा मारून घराकडे निघालो तर हे बाबा वावर जोतायचं काम करत होते. घरी आलो तर मावशींची आंबे कापायची लगबग सुरू होती. जी गोडी या घरी पिकवलेल्या गावरान आंब्यांना होती, तिच्यात मावशींची आपुलकीनं अजूनच वाढ झाली होती. तो आंबा संपत नाही ते संकेत भाऊ फणस खायला घेऊन आले. हे गाव, ही माणसं एवढं प्रेम देत होती जसं आमचं वर्षानुवर्षांचं नातं आहे. बिबीत गावाकडच्या गोष्टी भेटल्या. मातीचा सुगंध, झाडांची सावली, निसर्गाची हिरवाई भेटली आणि सोबतच भेटला आपुलकीनं जपणारा, प्रचंड प्रेम करणारा सगळ्यात श्रीमंत परिवार.